योद्धा न्यूज चॅनल। पैलवान बापूसाहेब थिटेंची यांनी विरोधकावर डागली तोफ। पुणे शिरूर। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पैलवान विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे यांनी निवडणूक रिंगणात आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। महाविकास आघाडीसह उबाठा आणि राष्ट्रवादी तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरही त्यांनी सडकून टीका केली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। चौफेर फटकेबाजी। बापूसाहेब थिटे यांनी उबाठा गट, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर जोरदार निशाणा साधला। मैदानात पैलवान पॅटर्न। निवडणुकीच्या आखाड्यात विरोधकांना चितपट करण्याचा थिटे यांचा निर्धार। प्रतिनिधींशी खास बातचीत। आमचे प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत। काय म्हणाले बापूसाहेब थिटे? नमस्कार, मी विष्णुदास उर्फ बापू थिटे मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी मनामध्ये बाळगून या निवडणुकीला मी सामोरे जातोय। या ठिकाणी मी माझी स्पष्ट भूमिका मांडत असताना काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहेत की बाबा मी निवडणूक का लढतोय आणि आपण मला मतदान रूपी आशीर्वाद का द्यावा। पहिला मुद्दा असा आहे की मी तर स्वतःला विष्णुदास उर्फ बापू थिटे हा उमेदवारच नाही असं समजतोय। याचं कारण असं आहे की केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि ही सत्ता जर ह्या गटात बापू थिटे उमेदवार नसून कमळ हे उमेदवार आहे, जर त्या ठिकाणी तुम्ही मतदान जर कमळाला केलं तर जुनी लोक म्हणायचे आडात असेल तर पोर येतील। जर केंद्रातच नाही, सत्तेतच नाही तर खाली येणार कसं? अहो, तालुक्याच्या नेतृत्वांनी पाठीमागे एक बातमी टाकली होती की बाबा PMRDAच्या मार्फत अमुक अमुक कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार हयात होते, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली वाहून मी वाक्य बोलतो की त्यांच्या सहकार्यानं PMRDAच्या मार्फत एवढे कोटीचा निधी मंजूर। तर तालुक्याचं नेतृत्व, तालुक्याचे आमदार हे माझे एकेकाळचे मार्गदर्शक होते, आजही ते माझे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, पण ते जर मान्य करतायत तर या जनतेतील गटांनी त्यापासून मतदारांनी त्याचा बोध घेऊन मतदान हे कमळाला करणं ही काळाची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। समाजकारणामध्ये मी आता सध्या वावरत असताना 8-10 वर्षांपासून गेल्या पंचायत समितीपासून मला जाणवते समाजामध्ये ना आता अशी सध्या परिस्थिती आहे की एखादं जर स्वतः आपल्या कानाजवळ जर कोणी जर म्हटलं ना की बाबा तू वेडा आहे, तू वेडा आहे, तू वेडा आहे, तर खरंच असं वाटतं की आपण स्वतः वेडे झालो काय। अशा पद्धतीत राजकारणात काही भुरळ टाकणारी अशी मंडळी आहेत की त्यांनी समाजावरती अशी काही भुरळ टाकली की समाजसेवेतनं पैसा कमवत असताना की बाबा मी खूप सेवक आहे, मी खूप सेवक आहे, मी खूप अमुक आहे, तमुक आहे। पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे आणि अख्ख्या या मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेला प्रश्न आहे की बाबा सेवक कधी पैसे किंवा कमिशन घेतो का? जर सेवकाचं कर्म आणि धर्म असतं सेवा करणे, मेवा खाणं हा विषयच नसतो। म्हणून जे कोणी असं सेवक म्हणून कुठं मिरवत असतील किंवा पाठीवरती लोगो लावत असतील तर तो माझी त्या आदरणीय उमेदवारांना विनंती आहे की बाबांनो तुम्ही तेवढा तो सेवक नावाचा शब्द काढून टाका आणि तुमचं चाललंय ते चालू द्या, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत। मी ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहे, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून लढणार आहे। जो GR आहे महाराष्ट्र शासनाचा स्थानिकांना प्राधान्य, ह्या GR ची अंमलबजावणी करून सगळ्या माता भगिनी आणि तरुण वर्गाला मी MIDC मध्ये तो GR अंमलबजावणी करूनच मी त्यांना तिथं रोजगार उपलब्ध करून देणार म्हणजे देणारच। याच्या पुढे जाऊन सांगतो, मला एक सांगा, आता आमचे जे 2-3 उमेदवार आहेत यांनी देवदर्शन, कुठं खेळ पैठणीचा हे कार्यक्रम राबवून ह्याचा आणि विकासाचा काय संबंध, लांब तरी संबंध आहे का? ते फक्त
तुम्ही त्या तेवढ्या पुरतं मनोरंजनाचं हे करून तुम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. मला चमकोगिरी अजिबात करायची नाही. मला मूळ प्रॉपर काम करायचंय आणि माझ्या माता भगिनींना आणि माझ्या तरुण वर्गाला सर्वांना एवढं सक्षम बनवायचंय की त्यांना स्वयंभू पद्धतीमध्ये कुणाकडे हात पसरायला लागले नाही पाहिजे. आताचे उमेदवार आहेत मशाल चिन्हावरती माझे एकेकाळचे एकदम चांगले मित्र, की मित्र ह्याच्यामुळे म्हणतो की आदरणीय विजू भाऊ शिंदेना आम्ही एका वेळेस सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एका पक्षात होतो. त्यावेळेस त्यांचा वाढदिवस होता. अहो साधं इथं ग्रामपंचायतीने एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरलं तर कोणी एकमेकाची तोंड बघत नाही साहेब. माझ्यासारखा कार्यकर्ता सुरेश भाऊंच्या संस्कारांवरती आणि तयार झालेला कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमात गेलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या की बाबा वाढदिवसाला जाऊन शुभेच्छा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं. ते शुभेच्छा देत असताना त्यांना त्या ठिकाणी मी म्हटलं की खंडोबारायांनी असं काहीतरी करावं की आम्ही दोघंही चांगल्या खुर्चीवरती बसावं. खंडोबा महाराजांनी गटच वेगळे केले. त्यांनी ठरवलं दोघांनाही चांगली खुर्ची द्यावी. गट बदली केले. त्याच्यानंतरनं मार्केट कमिटीची इलेक्शन झाली. ते सभापती झाले. ते सभापती होण्यामध्ये विष्णुदास उर्फ बापू थिटेच्या सदिच्छा शुभेच्छा सुद्धा आहेत. मैत्रीच्या नात्याने आम्ही शुभेच्छा दिल्या. परंतु काय सांगायचंय, एका पक्षात असताना त्यावेळेस जरी आम्ही एका चिन्हासाठी किंवा एका जागेसाठी सवती सारखं जरी इच्छुक असलो तरी मैत्रीच्या नात्याने आम्ही शुभेच्छा दिल्या. पण त्यांचं सवतीचं प्रेम काही कमी झालं नाही. ते वरून खाली येऊन निवडणूक लढता लढता आम्हाला सवत म्हणून राहिलेच. समाजकारणामध्ये किंवा गेल्या 8-10 वर्ष राजकारणामध्ये मी वावरत असताना माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी चूक जर घडली असेल ती माझ्याकडनं घडलेली, की बाबा मी समाजकारण करताना कधी स्वार्थ नाही पाहिला. मी कधी गोरगरिबांची बिलं कमी करत असताना मी डॉक्टरांशी किंवा हॉस्पिटलची हुज्जत घालण्याच्या ऐवजी जर मी त्यांच्याशी साठलोट केलं असतं ना तर मला असं वाटतं आज माझं बंगल्याचं काम पूर्णही झालं असतं आणि धनधाडग्यांच्या यादीमध्ये, या सगळ्यांच्या यादीमध्ये माझंही नाव आलं असतं. काही लोक विरोधक म्हणत असतात की भाजपला बाबा ग्रामीण भागामध्ये जास्त वाव नाहीये. अहो मी तर म्हणतो भाजप सारखा सुसंस्कृत पक्ष कुठला नाहीये. याचं कारण असं आहे की बाबा मैत्री जपत असताना किंवा एकेकाळी जो आपला सहकारी होता राज्यामध्ये महायुती होती, अशा अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली कशी व्हायची तर बाबा निवडणुकीच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे मैत्री आहे म्हणून आदरणीय देवाभाऊंनी अख्ख्या राज्यातल्या सभा रद्द करून कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे मैत्री आहे हे दाखवत असताना भाजप हा पक्ष सुसंस्कृत आहे हे सुद्धा त्यातनं उदाहरण देऊन ते आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आमचे एकेकाळचे परम मित्र आणि आजही जे आदरणीय म्हणून आम्ही खेळीमेळी जे निवडणुकीला सामोरे जातोय असे विजूभाऊ शिंदे त्यांच्या बंगल्यावरती निमगावच्या त्यावेळेस आम्ही शिवसेनेत एकत्र होतो. त्यांच्या भाषणात असं आलं होतं त्यावेळेस आढळराव पाटील, राजू जवळेकर वगैरे ही सगळी मंडळी व्यासपीठावर होती. त्यावेळेस ते म्हटले होते राजकारणात जर तुम्हाला तरायचं असेल तर लोक म्हणतात 3 M लागतात, मसल पॉवर, मनी पॉवर, मॅन पॉवर. विजूभाऊ त्यावेळेस म्हटले होते आमच्याकडे तर 4 आहेत. म्हटले 4था M म्हणजे माझा मोठा भाऊ आदरणीय अमरभाऊ शिंदे. मला सांगा की जर त्यांच्या 4 ह्याच्यामध्ये जर ते मान्य करतायत की बाबा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत तर मग जी फेटवडी पिंपळगाव जिल्हा परिषद गट एकत्र असताना जी मार्स कंपनी आहे त्या मार्स कंपनीमधील 52 पोरांची युनियन तोडायचं पाप तुम्ही केलं. ते पाप करत असताना तुम्ही जुनी लोक म्हणायची आईला एक वेळ पाठीव मारा पण पोटावर मारू नका. अहो तुम्ही पोटावर लाथ हात मारल्यास पण पोट फाडायचं बी काम केलं. बरं प्रत्येक ठिकाणी खेळ पैठणीच्या ठिकाणी आदरणीय विजूभाऊ शिंदे म्हटले की बाबा ह्या सगळ्या एकंदरीत निवडणूक झाल्याच्या नंतरनं महिला सक्षमीकरणासाठी मी काम करणार. अहो सक्षमीकरण तुम्ही मला सांगा ह्या 52 कुटुंबांमध्ये माता भगिनी नव्हत्या का? तुम्ही त्या कामगारांना कामावरनं काढून टाकून युनियन तोडून ह्या माता भगिनींना काय म्हणतात त्याला मगाशी म्हटलं तसं सगळ्याच बाजूने लाथा घालण्याचं काम केलं ना. सक्षमीकरण तर बाजूला राहिलं. जनतेचा कौल आमच्या पाठीशी आहे.
केवळ सत्तेच्या राजकारणासाठी एकत्र आलेल्या आणि विखुरलेल्या गटांना जनता यावेळी जागा दाखवे.